इथे स्वागत आणि सन्मान त्याकडे आपण जातोय. बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्नाभाई मुस्तकीन इथे आपल्यासोबत आहेत. मी सन्माननीय अविनाजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं करावा. विद्यमान पोलीस पाटील धानीव सन्माननीय अविनाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मुस्तकीमभाई मुन्नाभाई यांचा हा सन्मान आणि सत्कार तो इथे केला जातोय. माईचं वस्त्र शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह तो देऊन मुन्नाभाई यांचा सन्मान तो इथे आपण करतोय. तर नंतर ज्यांनी या धानीव गावाचं नाव अगदी प्रत्येक गावागावांपर्यंत पोहोचवलं असा हा धानीवचा सुपरस्टार विश्वनाथ जाधव ज्याचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्यमंचावरनं केला जातोय. पंकजदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तो इथे केला जातोय. कारण एक अभिमान आहे धानीवकरांचा. नेहमीच धानीवचं नाव जे प्रत्येक गावागावांपर्यंत पोहोचवलं. खेड्यापाड्यात नव्हे शहरात शहरात धानीव हे नाव आत्मीयतेने घेतलं जातं. तो विश्वनाथ जाधव ज्याचा हा सन्मान इथे केला जातोय. सेमीफायनल नंबर 2 चा आगाज झालाय. पहिलाच बॉल तो सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळला. इथे दमदार हिट षटकार 6. पाहिलं जाईल इथे कोण पोहोचेल फायनल मध्ये. आत येणारा बॉल ज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट लागली असती तर इथे हा मॅटर हा चॅप्टर क्लोज झाला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिले तर 6 धावा. साहिल आणि साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज अजित जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यावेळेस मात्र बॅटची कडा. विकेट कीपर पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केलाय. पहिला झटका दिलाय टीम पूर्वांचल वॉरियर्सला. फलंदाज साहिल बाद. ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाजांना दिलेले हे सर्वोत्तम चोख प्रतिउत्तर आहे. कारण इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता. मात्र त्यानंतर अगदी चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल बरोबरच विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र जो फलंदाजी करण्याकरता गेलाय. वीरेंद्र जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आल्या आल्या त्यानंही बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा इरादा दर्शवला. मात्र तोच सपशेल अपयशी ठरलाय. झेल झालाय. विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे मिळाली आहे सफलता. फलंदाज बाद.
पुढचा बॉल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका खेळलाय. तिथे जर आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 1 रन जी धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 7 या आकड्यावर. सिंगल डबल्स ज्या महत्वाच्या आहेत आणि त्या सिंगल डबल्सकडे लक्ष ते केंद्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण विकेट्स गेल्यात. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलं. इशारा केला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या 8 या आकड्यावर. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधले 5 चेंडू ते समाप्तीला आले, ज्यानंतर धावसंख्या 8 आहे. हा पूर्वार्धाचा खेळ. सेमीफायनल क्रमांक 2. पहिल्या सेमीफायनलला जिंकून सारा स्पोर्ट्स हा संघ फायनलमध्ये प्रवेश मिळवतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला तिथे पुल आणि हुकचं मिश्रण असणारा फटक्यामध्ये कन्वर्ट केलं, मात्र त्यामध्येही अपयश. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आला, त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका पहिल्या ओव्हरमध्ये दिलाय गोलंदाजानं. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सीमित आहे. 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा. तिथेही जर आपण पाहिलं तर बॉल डिक्लेरेशन झोन कडे वळालाय. 1 रन जिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 9. अचानक खेळामध्ये बदलाव आलाय. पहिल्या बॉलवर षटकार खेचला तेव्हा संघ सहकार्याने निश्चित तिथे जल्लोष साजरा केला, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्णपणे शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल ज्याला समोर खेळले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला फील केलं. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 11. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धावफलकावर 11 धावा ज्या लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साकारली जाईल. सिंगल्स येत आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. अडचणी त्या निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न बॅटर्सला मैदानाच्या आतनं करावा लागेल. डान्सिंग ग्राउंड ट्रॅक उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. आणखी एक विकेटची शक्यता. पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 4. चौथा झटका तो इथे मैदानामध्ये लागलाय. फलंदाज अभिषेक त्याला माघारी जावं लागेल. खेळाडू बाद.
यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. खूप काळ मैदानाच्या आतमध्ये शांतता होती, ही शांतता वादळापूर्वीची आहे हे सांगत असताना या बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. दमदार क्वालिटी हिट, षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 होत्या. 1 रन आली. 19 धावा या राफलकावर. 2 चेंडूचा खेळ. विकी जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, डिक्लेरेशन चा इशारा जिथे पंचाच्या माध्यमातून आला. इक्लर चॉकलेट प्रमाणे गोड डिक्लेअरची ती 1 धाव धाफलकावर, कारण विदाऊट मेहनत ती धाव तिथे धाफलकावर जोडली गेली. विकी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र इथे पावलांचं माप चुकलंय, त्यामुळे माघारी परतलाय. 2 चेंडूचा खेळ. तर नंतर धाफलकावर धावसंख्या 19 आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने येणारे हे निर्धाव बॉल पूर्वांचल वॉरियर्स या टीमला अडचणीमध्ये आणतात. पूर्वांचल वॉरियर्स आणि श्री गणेश स्पोर्ट्स या 2 टीममध्ये हा सेमीफायनलचा थरार तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला फोर्स केलाय. लॉंग ऑफ त्याच्या डोक्यावरनं बॉल प्रेक्षकांच्या भेटीला. दमदार हिट, षटकार 6. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या खालच्या अंगाला लागला आणि त्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा या राफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल. या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस आहे तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे विकेट कीपरच्या हातामध्ये गेला बॅटची कडा घेऊन आणि बोल्ड झाला. मला वाटतं तिथे बॅटर विकेटचं पतन होते. सूर्यनारायणची प्रखर किरणं येत आहेत, त्यामुळे तेवढं क्लिअर कळत नाहीये. तिथे क्लीन बोल्ड च्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक ते प्रकारे पटावर येणं बाकी आहे. बल्ली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना शेवटचं षटक ते प्रकारे पटावर येत आहे. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा. विश्वनाथ जाधव यांच्याकडनं बल्ली आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले. जर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नवीन गोलंदाज हर्षित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 5 विकेट घेण्याचा कारनामा तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डबल हॅट्रिक त्याने या स्पर्धेमध्ये कंप्लीट केली आहे. तो हर्षित आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल करता जाण्याचा इरादा होता, मात्र तिथे नाकारले गेले. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. आक्रमकता दाखवावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट उडवलाय. सीमारेषेच्या पार फेकून दिलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 31 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया येणाऱ्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ते इथनं साकारले जाईल. येणाऱ्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीचे फटके ते इथे मैदानाच्या आतनं खेळले जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 आहे. किमान 40-45च्या दरम्यान पोहोचणं गरजेचं आहे. येणारे 3 बॉल त्यामध्ये आक्रमकतेचा खेळ तो गरजेचा आहे. ब्रिजेश यादव इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर
इथे विकेट सॅक्रिफाईस ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येतोय आणि धावसंख्या एकंदर जर आपण पाहिली तर ती 31 या आकड्यावर स्थिर आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे मैदानातून साकारली जाईल. सनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नॉन स्ट्राईक गेनकडे आहे. हर्षित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू ते त्याला इथे हाताळायचे आहेत. त्यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर होतात. त्याची छिडकाणी झाली. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 32 32 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल तो प्रगती पथावर येणं बाकी आहे. आपल्या या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक एक डिक्लर तिथे धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 33 33. विजयाकरता येणारी 4 षटकं 24 बॉल आणि 34 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्नाबाई मुस्तकीनबाई जे इथे उपस्थित राहिले त्यांचा मनपूर्वक आभार. आपण आपला बहुमोल वेळ या स्पर्धेला इथे दिलात. आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय. ऑलमोस्ट त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट षटकार. थँक्यू. नंदुबाईंचं एक फेवरेट सॉन्ग आपण सध्या तर ऐकलं आणि ते देखील एन्जॉय करतायत. सन्माननीय आदरणीय धर्मेंद्रजी यादव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य लाभलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हृदय चांदकरणापासून आपला आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतोय एकदा जोरदार टाळा देतो धर्मेंद्रजी यादव यांच्याकरता. पहिला बॉल षटकार आलाय. दुसरा बॉल डॉट आलाय आणि या मॅचमध्ये रंगतदारपणा वाढणार आहे. भले 34 धावांचा आव्हान आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर राईट ऑन द टार्गेट ज्याला म्हटलं जातं.
आणि खऱ्या अर्थाने ते म्हणतात ना, काटा छोटा हो फिर भी चुभता आहे. असंच आहे या मॅचमध्ये देखील. भले धावसंख्या छोटी आहे पण ती देखील काट्यासारखी येणाऱ्या वेळ आणि काळामध्ये टोचू शकते. महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण बघतोय. सारंग स्पोर्ट्स संघ देखील वाट बघतोय की आमचा प्रतिद्वंदी संघ कधी येणार आहे 2-2 हात करण्याकरता. मग तो कुठला संघ असेल, पूर्वांचल वॉरियर्स की त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा श्री गणेश स्पोर्ट्स. यावेळेस उडवायचं होतं, आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. पहिला बॉल अक्षरशः षटकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक लगातार चा तिसरा डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये रंगदारपणा टाकण्याचं कार्य वीरेंद्र करतोय. वीरू सांगतो ही मॅच संपली नाहीये कारण की आम्ही आतापर्यंत हारलो नाहीये. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय, फटका बसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय, विकेट आली आहे. सेमीफायनल नंबर 2 मध्ये रंगदारपणा वाढतच चाललाय. विकेट 5व्या बॉलवरती आली आहे, महत्वाची विकेट. आशिषला माघारी परतावं लागलंय. बेस्ट सॉन्ग आणि खऱ्या अर्थाने 90sचे लोक सांगू शकतात, 90s 80sचे लोक सांगू शकतात या गाण्याचं महत्त्व किती आहे. आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये पूर्वांचल वॉरियर्स संघ सांगतो की आम्ही लढणार आहे आणि त्यांनी लढून दाखवलंय. सध्या तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर कमबॅक 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट गो शेवटचा बॉल, तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. नव्यानं दाखल झालाय पवन आला बॅटिंग करण्याकरता. पवन आलाय बॅटिंग करण्याकरता. पाठीमागील मॅचमध्ये पवनने चांगली बॅटिंग केली होती पण जे काय झालं ते विसरून आता पुढे जाऊन नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. पवन आलाय, आल्याबरोबर फटका चांगला सजवलाय आणि तारीफ योग्य गोलंदाजी. वीरेंद्र पहिल्या षटकामध्ये अक्षरशः पूर्वांचल वॉरियर संघाचा दबदबा कायम ठेवलाय. श्री गणेश स्पोर्ट्स संघ बॅकफूटवरती ढकलला जातोय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात आणि त्यापैकी पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर पुढील 5 बॉल लगातार डॉट, त्यापैकी 1 विकेट. मॅच मध्ये रंगदारपणा वाढत चाललाय. वीरेंद्र सांगतो ही मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये रंगदारपणा वाढत चाललाय. ते म्हणतात ना, मन के जीते जीते मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला या मॅच मध्ये लढायचंय, मॅच मध्ये लढून तुम्हाला दाखवायचंय. स्वतःची जिद्द, स्वतःची धमक खबक तुम्हाला दाखवायची आहे की आम्ही ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पलटवार पूर्वांचल वॉरियर संघाचा दबदबा सध्या राहिला या पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फटका फसला, हाताला स्पर्श करून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सनीच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. जे 1-2 का 4 करायचा आणि 4चा षटकार करायचा आहे. हाताला स्पर्श झाला, जिथे वाटलं की विकेट इन, पण त्यानंतर षटकार आलाय. पलटवार होईल का, कमबॅक होईल का गोलंदाजाचा. बॅटची कडा, बॉल गोशंकित क्षेत्रामध्ये. पाठीमागील षटकामध्ये असंच काही घडलं होतं. सर्व काय सिमिलर्स आम्हाला पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पुढील 5 बॉल डॉट आणि त्यापैकी 1 विकेट देखील होती. आणि अभिषेकाला बॉलिंग मार्क होते आणि आल्याबरोबर त्याला 6च्या साह्याने त्याच्यावरती आक्रमण केलंय. त्यानंतर बॅटची कडा लागली आहे, सिंगल आली आहे. बल्ली पांडव माइंड गेमचे उस्ताद आहेत. त्यांना माहिती आहे मॅच कशा प्रकारची चालवायची आहे आणि मॅच आतापर्यंत त्यांनी चालवली आहे. सनी याच्यावरती नजर ठेवा. खऱ्या अर्थाने हार आणि जीतचं समीकरण बदलण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे सनी. आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडवरती पवन, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. ऑन साईडला फटका चांगला सजवलाय 30 यार्ड सर्कलवरती. जे काय करायचं ते आत्ताच करायचंय. उद्याचा दिवस कोणी बघितलाय आणि नंतरची फायनल मॅच कोणी बघितली. मग त्या अनुषंगाने पूर्वांचल वॉरियर संघ सांगतोय की आमच्याकरता ही फायनलचीच मॅच सध्या चालू आहे. फायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर सेमीफायनल फायनल समजावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. DRS वगैरे आपल्याकरता नाहीये प्लीज. पहिल्या दिवसापासून तुम्ही स्पर्धा खेळता आणि त्यानंतर तुम्ही DRS ची मागणी करताय. इथे कुठेतरी माइंडसेट खचला जातोय. खऱ्या अर्थाने मामा शकुनी त्यांचे ते शब्द मला आठवतात. स्कोर सध्या तर बघितला तर थांबलाय
13च्या आकड्यावरती. मामा शकुन्यांचे शब्द देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या बॉल नंतर स्टेप आउट केलंय, कनेक्शन होत नाहीये, चांगल्या पद्धतीचा बॉल, तोही देखील इथून आणखी एक डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढत चालला. ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड पर्यंत जाऊन पोहोचली आहे. ते म्हणतात ना, रणभूमी में युद्ध हो उससे पहले मनभूमी में खेला जाता है. आणि अक्षरशः मनभूमीमध्ये युद्ध जिंकण्याचा कार्य करतोय पूर्वांचल वॉरियर्स. बॉल हवेमध्ये, उंची देखील तेवढीच, लांबी देखील तेवढीच. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आणि या 6च्या मदतीने धावफलक वाढेल, धावून पोहोचेल 19च्या आकड्यावरती. आता समीकरण बदलत चाललंय. 34चं टार्गेट आहे आणि त्यापैकी आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 15 या धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता आलाय संघाचा मोरक्या, संघाचा कॅप्टन, संघाचा लीडर, संघाचा संघनायक बॉलिंग ट्रॅकवरती साहिल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर सर्वात जास्त प्रभावित कोणी खेळ केला असेल तर त्याचं नाव आहे साहिल. या स्पर्धेकरता आमच्या सर्व गावचे व्यक्तिमत्व त्यांचं देखील आम्ही विशेष करून कौतुक देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करणार आहोत. साहिलचा पहिला बॉल, टप्पा पडलाय, टर्न प्राप्त करतोय. आता चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर्ड साहिल याने देखील केलाय. देव एक दरवाजा बंद करतो तर त्याचबरोबर 10 ते 12 दरवाजे देखील खोलतोय. आणि मॅच मध्ये रंगतदारपणा वाढत चाललाय. साहिल संघाचा कॅप्टन, लीडर, लीड करतो आतापर्यंत चांगल्या पद्धतीने. दुसरा बॉल फक्त बॅकफुट वरती जाऊन जागा दिली आहे, दिशा दिली आहे, एक मिळाली आहे. दुसऱ्या करता निघाले, बघता बघता 2 धावा होत आहेत कंप्लीट. क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्व आहे. 2 मिळतील धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 21 धावा धाव फलकावरती. चौथीचा वन आहे, त्यापैकी आतापर्यंत या 21 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. 13ची आणखी आवश्यकता आहे. साहिल याच्यामध्ये क्षमता आहे, कमबॅक त्याला करायचा आहे, पवनला देखील कमबॅक करायचा आहे, दोघांनाही कमबॅक करायचा आहे. बॉल टप्पा पडला की स्वतःची दिशा स्वतः निर्माण करणार, याच्यामध्ये शंका नाहीये, याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाहीये. आणखी 13 धावा पाहिजेत. बॉल शिल्लक असतील 9 बॉल, 9 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. 13 धावा 9 बॉल. आता काहीतरी वेगळं होत चाललंय, या मॅच मध्ये पलटवार होत चाललाय. इंटरेस्टिंग मोमेंट, यालाच म्हणतात DPL, यालाच म्हणतात धानिव प्रीमियर लीगचा हा थरार. बॅकफुट वरती जाऊन फटका खेळलाय, फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय. साहिल आतापर्यंत सांगलोय मॅच संपली नाहीये आणि साहिल आपल्या संघाला विकेट प्राप्त करून देतोय. या मॅच मधील मोठी विकेट. पवन बॅक टू द डगआउट. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानिव प्रीमियर लीग आपली धानिव प्रीमियर लीग टॉप लेवलला, त्याच्या पाठीमागे बरेच या गावचे सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार देखील विशेष करून कौतुक देखील करतो. या षटकाच्या नंतर आम्ही त्यांच्यापर्यंत देखील पोहोचतोय. संध्याकाळचं सत्र जर आलं ना मित्रांनो तर बाळाकाका यांची आठवण होते. त्याचबरोबर हातामध्ये एक ती बॅग असणार, त्याच्यामध्ये चाय असणार, सर्वांकरता बिस्किट देखील असणार आहे. आणि तो डायलॉग मला आठवतोय, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. तो गेला कित्येक वर्ष तो परंपरा चालू आहे आणि ती पुढे देखील कंटिन्यू केली जाते. थँक्यू सो मच बाळाकाका, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या षटकाराच्या साह्याने बाळाकाकांना वेलकम केलं या फलंदाजाने. षटकार
आहे. इंतजार सध्या तर आपण देखील करतोय की कुठला संघ जाणार आहे फायनल मध्ये. पूर्वांचल वॉरियर्स की श्री गणेश स्पोर्ट्स या दोन संघांवरती आम्ही नजर ठेवली आहे. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्यात या 5 धावा. सोपं होणार नाहीये. आणि आता कुठेतरी या मॅच मध्ये पलटवार झालाय. थोडंसं स्पीड अप कर आणि वेळ फार महत्वाची आपल्याकरता. थँक्यू सो मच दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. क्रुशल मोमेंट करता. आणि मुळशी पॅन्डनचा मला तो डायलॉग आठवलाय. उगं फांद्यांवरती इथून घाव घालत नाही बसायला, डायरेक्टली खोडावरती घाव घालायचा. आणि त्यांना माहित होतं विकेट जर आपल्याला कोणाची पाहिजे असेल तर ती सनीची विकेट पाहिजे होती. आता ती विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक झालाय, पलटवार झालाय. शेवटची निर्णायक 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. पहिला बॉल नो बॉल करार केला इथून विनय यांनी. रनआउटची दाट शक्यता. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. नो बॉल आलाय. ओव्हर स्टेपिंगच्या चालत्या कारणास्तव इथून नो बॉल. सर्व काही आतापर्यंत सुसज्ज घडत होतं पूर्वांचल वॉरियर संघाकरता, पण ही छोटीशी चूक इथून मागे ठरू शकेल. अक्षय सर गेले कित्येक वर्ष आपण ही परंपरा जोपासताना बघितलंय आणि ही परंपरा सध्या आत्ता देखील कायम राहिली आहे. मला वाटतं की व्यासपीठावर किमान 30-40 पब्लिक आहे, त्यांच्याकरता देखील सर्वांकरता चाय आलाय. बाळका यांचं देखील आम्ही विशेष करून कौतुक करतोय, आभार देखील व्यक्त करतोय. पहिला बॉल नो बॉल आला म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 4 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 4 ची आवश्यकता. सर्व काही शक्य आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय. फ्रीटचा बॉल आणि 2 धावा इथून बघता बघता होतात कंप्लीट. तिसऱ्या करता येण्याची नामी संधी होती, नाही मिळू शकणार. 2 धावा प्राप्त होत आहेत. आता जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 2 धावा. आता या 2 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. खऱ्या अर्थाने आता आपण धुलीवंदन देखील साजरे करणार आहोत. रंगापासून नव्हे तर रंग बदलणाऱ्यांपासून तुम्ही सावध राहा मित्रांनो. आयुष्यामध्ये जर सक्सेस पाहिजे असेल तर. आणि मॅच देखील रंग बदलत चालली आहे सध्या तर. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फक्त डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. 1 मिळाली आहे आणि एका धावेने इथून समाधान व्यक्त करावं लागणार आहे. आता स्कोर इथून बराबर झालाय म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स संघ या मॅचला हरू शकणार नाही. बरोबरीवरती जर मॅच सुटली तर इथून टाय होऊ शकेल, पण आता श्री गणेश संघ ही मॅच हरू शकणार नाहीये. 4 बॉल तुमच्या हातामध्ये शिल्लक आहे. 4 मध्ये फक्त एका धावीची आवश्यकता आहे. 3 डॉट बॉल जर हाताळले तर किमान या गोलंदाजाला अक्षरच्या डोक्यावरती उचलून मिरवणूक काढली जाईल मैदानादरम्यान. असे दृश्य होतात, इतिहास बनतात. इतिहास बनताना आम्ही बघितलंय. दिवाळी जर साजरी करायची असेल तर किमान पहिले 3 फटाके फोडावे लागतील, म्हणजे 3 डॉट बॉल इथून डॉट टाकावे लागतील. त्यानंतरही पोट भरणार नाहीये. शेवटचा बॉल देखील शिल्लक राहणार आहे. 4 बॉलमध्ये 1 ची आवश्यकता आहे. महत्वाचा बॉल. आतापर्यंत या संघाने डॉमिनेट केलंय. परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. विजयाची धाव. श्री गणेश स्पोर्ट्स संघ चाललाय DPL 2026 फायनलच्या दिशेने. फायनलचे दरवाजे खोलले जात आहेत श्री गणेश स्पोर्ट्सच्या संघाकरता. आणि फायनलची मॅच असेल सारंग स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल श्री गणेश स्पोर्ट्स. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक पूर्वांचल वॉरियर्स. सामने से सभी बच्चों को हटना है. मी सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचाच्या समोर यावं. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे, आपल्याला मुख्य मंचाच्या समोर यायचंय. दोन्हीही टीम्स आपण सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. हा, दोन्ही टीम लाईनअप मध्ये इथं उभं राहायचंय. सरळ लाईनअप मध्ये उभं राहायचंय. आशिष या बाजूने सरळ लाईन करा आणि हा
सारांश स्पोर्ट्स इकडनं करा. या फायनलच्या सामन्याचा जो टॉस आहे तो टॉस करण्याआधी खरं तर हे धानिवचं क्रिकेट ज्यांच्यामुळे जिवंत आहे किंवा मग इथे या स्पर्धा होतात त्या स्पर्धा ज्याच्यामुळे आयोजन केलं जातं, नियोजन केलं जातं, या स्पर्धेचा सर्व डोलारा उभा केला जातो, ते आमच्या सर्वांचेच लाडके नंदकुमार पाटील. त्या नंदकुमार पाटील यांचा सत्कार हा गावदेवी क्रिकेट क्लब धानिव आणि धानिवमधल्या सर्व क्रिकेटर्सच्या वतीनं सर्वात आधी आपण इथे करणार आहोत आणि त्यानंतर मग पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. कारण मागची कित्येक वर्ष सातत्यानं या खेळाशी जोडलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान मी विनंती करतोय सर्व जे धानिवचे जे क्रिकेटर आहेत सर्वांनी जोडायचं आहे. सर्वांच्या वतीनं हा सन्मान तो इथे नंदकुमार पाटील यांचा इथे केला जातोय. एकत्रित सर्वांच्या वतीनं हा सन्मान नंदकुमार पाटील यांचा आपण इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्या नंदकुमार पाटील यांच्या करता. ही संपूर्ण स्पर्धा जी उभी करतात यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि त्यांचा हा सन्मान तो इथे केला जातोय. नंदकुमार पाटील यांचा हा सन्मान इथे केला जातोय. एकदा सर्वांच्या वतीनं जो ग्राउंड के अंदर जो भी दर्शक है सभी को अपनी जगह पर खड़े रहना है. राष्ट्रगीत के साथ इस प्रतियोगिता की जो फाइनल का मुकाबला है उस फाइनल के मुकाबले को हम शुरुआत करने जा रहे हैं. सभी दर्शकों को अपनी जगह पर खड़े रहना है. जो भी दर्शक ग्राउंड के यहाँ पर है सभी दर्शक मेरी आवाज जिन तक पहुंच रही है सभी को वहां पर अपनी जगह पर खड़े रहना है. गॉगल्स और कैप सबको उतारने हैं. राष्ट्रगीत यहाँ पर होगा. राष्ट्रगीत के लिए सबको खड़े रहना है अपनी जगह पर. डीजे आपको भी रेडी रहना है. कैप और गॉगल सबको उतारकर एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे. भारत माता की वंदे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आपण नाणेफेक ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स जे स्पॉन्सर केले गेलेत सनत स्पोर्ट्स, त्या सनत स्पोर्ट्सच्या वतीनं इथे दोन स्पेशल जर्सी ज्या बनवल्या गेल्यात. जे दोन जर्सी इथे एक पंकजदादा पाटील यांच्याकरता दिली जाते आणि एक नंदकुमार पाटील यांच्याकरता या दोन स्पेशल जर्सी त्यांच्या वतीनं बनवल्या गेल्यात आणि त्या या दोन जर्सी सनत स्पोर्ट्सच्या वतीने इथे दिल्या जात आहेत. पंकजदादा पाटील आणि नंदकुमार पाटील ऐक ना
इथे कॉइन स्पिन केला जाईल. मोहनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. दोन्ही कॅप्टन एक मिनिट इथे कॉइन स्पिन केला जाईल. श्री गणेश स्पोर्ट्स हेड असा कॉल दिलाय आणि टेल आलाय. नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घ्याल? आम्ही बॅटिंग करू प्रथमतः. खूप जास्त विचारणार नाही, पण प्रत्येक वर्षी नंदकुमार पाटील आणि संपूर्ण धानिव गावाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. किती एन्जॉय करताय आणि काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? ॲक्च्युली तर ही स्पर्धा नंदकुमार पाटील आहेत म्हणून आयोजन होतं, नाहीतर ते नसते तर ही स्पर्धा झालीच नसती. टॉस